आषाढी वारीच्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत असतात। या पालख्यांमध्ये श्री क्षेत्र शेगाव येथून निघणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीला विशेष मानाचं स्थान असून पंढरपूरच्या वारीसाठी सोलापूर जिल्ह्यात सर्वप्रथम दाखल होणारी पालखी म्हणून तिची ओळख आहे। शनिवारी पालखीचं सोलापूर शहरात आगमन होताच आमदार विजयकुमार देशमुख यांनी वारकरी परंपरेनुसार भक्तिभावानं पालखीचं स्वागत केलं। यावेळी टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भगव्या पताकांनी परिसर भक्तिमय झाला। हजारो वारकरी, टाळकरी, माळकरी आणि भाविक या स्वागत सोहळ्याचे साक्षीदार ठरले। यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी शेगावच्या राणाचं दर्शन सोलापूरकरांना दरवर्षी होत असतं। ही आमच्यासाठी मोठी आध्यात्मिक पर्वणी आहे। गजानन महाराजांच्या चरणी सेवा करण्याची आणि पालखीचं स्वागत करण्याची संधी लाभणं हे आमचं भाग्य असून याचं मनस्वी समाधान वाटतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। पालख्या आज सोलापूरमध्ये आगमन होत आहे। आज काल गजानन महाराजची पहिली सोलापूर जिल्ह्यामध्ये जी पहिल्यांदा प्रवेश करणारी पालखी गजानन महाराजांची पालखी गेले जवळपास 700 किलोमीटर चालत येणारी ही पालखी आणि जाताना परत जाणारी 700 किलोमीटर अशी ही पालखी सोलापूरमध्ये कालच आगमन झालं। आज शहरामध्ये आगमन झालं। याचं स्वागत या शहरवासियांनी फार उत्साहानं केलं आणि एक प्रकारचा भक्तिमय वातावरण या सोलापूर शहरामध्ये झालेलं आहे। गजानन महाराजांचा हा पालखी गेले अनेक वर्षापासून या सोलापूर शहरामध्ये येतो आणि याचा गजानन महाराजाला न जाऊ शकणारे जवळपास पण पालखीचं आल्यामुळे साक्षात गजानन महाराजच आपल्या सोलापूर शहरात आमच्या या सगळ्या भाविकांना दर्शन देण्यासाठी उपस्थित राहतात। याबद्दल आम्ही सगळेच कृतज्ञ आहोत आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद या सोलापूर शहरवासियांवर राहावा एवढंच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। पालखीच्या स्वागतानंतर शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। त्यानंतर श्री गजानन महाराजांची पालखी हरिनामाच्या अखंड गजरात पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे।